त्याला मानसिक त्रास व्हायला जास्त मेंटली डिस्टर्ब व्हायले ते. लोक म्हणजे भावकीत कोणी बांधा करतंय, कोणी त्रास देते जागेला याला. काही न वळण घातलीत आमच्या शेतात, ते बघून त्याला सहन होईना. त्याचं वाढायला ते मेंटली गोळ्या आहे. एकदम रक्त कमी झालंय त्याचे, आता ऍडमिट केलंय त्या सरकारीमध्ये. प्रशासनाकडे अर्ज देणार आहे मी तहसीलमध्ये, पोलीस स्टेशनला. पहिला बी काही एक जमीन विकून टाकली आमची, नुसती 7-12 लाख ठेवली. त्याचं बी दिलंय कोर्टात, पण त्याचं काही अजून आलंच नाही. ते पण प्रशासनानं लक्ष द्यावं थोडं, आणि न्याय द्यावा गरिबांना. येऊन बघावा प्रत्यक्षात आळशीवाडी गावामध्ये. आता बरेच दिवस झाले त्याला, पण ते आता जास्त वाढायले त्याला, ते सहन होईना त्याला. नाही दिली याच्या दुखण्यामुळे मला जाणं होईल, त्याच्यातच बेजार आहे मी. त्याच्यामुळे ते जास्त फायदा घेले जरा ना, काही झालं तर आता इथं दुसऱ्याला कसं म्हणता येईल आपल्याला, त्याचा कुठलाही संबंध नाही. तिथून त्रास झाला तेच जिम्मेदारानं. मोजणी कुठली काही न करता फोटो आहेत माझ्याकडे, डायरेक्ट उसात वळण टाकले. ठीक आहे, माझ्याकडे येत आहे तर येऊ द्या ना, मोजणी केल्या सोडायला तयार नाही असं थोडंच आहे. पण बगर याचं कसं, मी होतो का मोजताना, ते बी होते का जे काढणारे ते वडिलाला माहिती, वडलोपार्जित जमीन आहे ती, त्याला माहिती जुन्या कशा मोजले काय. माझे बांधच ठेवले नाही चारही साईडचे, येऊन बघावा प्रत्यक्षात कोणी बी, नंतर काय ते विचार करावा त्याचा. त्या लोक काय आता हे अर्ज देणार, त्याच्या पलीकडे काय करणार. तहसीलला देणार, पोलीस स्टेशनला देणार, आणि त्याच्या तब्येतीवर लक्ष देणार, बाकी काय करणार. डायरेक्ट साईटवरच करू शकतो आपण. जमीन त्याला पण त्रास दिलेत, माझ्याकडे निघली तर मोजणी करून घ्या ना, मी म्हणतो. मी सोडायला तयार आहे, माझ्याकडे जितकी निघन त्याच्यापेक्षा जास्त सोडायला तयार आहे. पण बगर मोजता असं कशामुळे करायला. त्याचा मानसिक त्रास यायला व्हायलाय, मला पण व्हायलाय. मला पण आता बुखार आली, मी पण घेतलेत औषध गोळ्या. घरी सगळे बेजार, लहान लेकरू आहे माझं घरी. त्रास सगळे लोक बी हे होते ना, हे जेवण करीन झाले. आता गट नंबर 158 मध्ये तर अर्धा एकर नावालाच ठेवली दिसते, विकून टाकली. नेमकं भांडू कोणाला आला. सरकारी ते दिले तर ते लांबवायली तारीख चालूच आहे त्याचं. सोळंके साहेबाकडे दिलेलं आहे ते, विक्रम कदम